सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय सेल्फ साक्षांत. तर आज आपले 250 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन हू सबस्क्राईब्ड. इफ यू आर नॉट देन यू कॅन सबस्क्राईब. तर आज आपण बघणार आहोत पेपर 2 ऑफ पदार्थ विज्ञान, ज्याला आपण प्रमाण विज्ञानियम किंवा परीक्षा विज्ञानियम म्हणतो. तर आधी आपण बघू की परीक्षा व्याख्या. तर अथ जिज्ञासा जिज्ञासा नाम परीक्षा. तर चरकांनी दिलेली व्याख्या आहे. तर जन्मापासूनच मनुष्यामध्ये किंवा सर्व सजीवांमध्ये ज्ञानप्राप्तीची जे अंतप्रेरणा आढळून येते, या अंतप्रेरणेचंच आपण जिज्ञासा असे म्हणतो. तर जिज्ञासा म्हणजे काय की ज्ञान जाणून घेण्याची किंवा ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा. तर तर परीक्षेची आवश्यकता किंवा उपयोगिता काय? तर परीक्षते व्यवस्थाप्यते वस्तुस्वरूप अनया इति परीक्षा प्रमाणाने. तर परीक्षा ही वस्तूचे, पदार्थाचे, द्रव्याचे वास्तविक स्वरूप स्पष्ट करून होण्यास मदत करते. तर परीक्षा काय आहे की एक साधन आहे ज्याच्याद्वारे आपल्याला एका गोष्टीचे ज्ञान होते किंवा एखाद्या गोष्टीच्या विषयाचे ज्ञान होते. तर आचार्य चरकांनी चतुर्विध परीक्षा सांगितलेली आहे, जे या श्लोकमध्ये आहे. याला आपण पुढे आणखी बघू. तर तस्य चतुर्विध परीक्षा आप्तोपदेश प्रत्यक्ष अनुमानम युक्ती शिती इति परीक्षा प्रमाणाने. तर परीक्षेलाच आचार्य चक्रपाणींनी प्रमाण म्हटले आहे. आयुर्वेद दृष्ट्या स्वास्थ्य, अस्वास्थ्य, व्याधी तसेच त्यांची अवस्था, व्याधीनाशक औषधी इत्यादींची आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान आणि युक्ती या साधनांद्वारे परीक्षा केली जाते. आप्तोपदेश म्हणजे आपल्या संहिता, प्रत्यक्ष आपण जे दर्शन स्पर्श प्रश्न करतो या परीक्षा, अनुमान जे आपण पूर्वी बघितलेल्या चिकित्सा असतात त्याच्यावरून आपण नंतर चिकित्सा करतो त्याला अनुमान म्हणतो, आणि युक्ती या सर्वांच्या साध्याने आपण बुद्धी लावून जी चिकित्सा करतो त्याला आपण युक्ती म्हणतो. या साधनांद्वारे आपण परीक्षा केली जाते. तर प्रमाण बघू. प्रमीयते परिच्छिद्यते अनेनैति प्रमाणम. हा वर्ड तुम्ही स्किप पण करू शकता. तसं काय होतं तर प्रमीयते अनेनैति प्रमाणम. ज्या उपायांद्वारे किंवा साधनांद्वारे प्रमेय आदी पदार्थाची परीक्षा करून त्यांचे स्वरूप स्पष्ट केले जाते त्यांना आपण काय म्हणतो? प्रमाण म्हणतो. प्रमाण म्हणजे काय तर एखादी गोष्ट आपल्याला स्पष्टपणे जाणून घ्यायची आहे. त्याच्यानंतर प्रमा बघू. प्रमा म्हणजे काय तर यथार्थ अनुभव प्रमा तत्साधनम प्रमाणम. तर यथार्थ अनुभवास आपण काय म्हणतो तर प्रमा म्हणतो. आणि त्या जसं कोणत्याही विषयाचे वास्तविक किंवा निसंदेह ज्ञान म्हणजे यथार्थ अनुभव असतो, आणि कोणत्याही विषयाचे तो जसा आहे तसा त्या स्वरूपात ज्ञान होणे म्हणजे आपण त्याला प्रमा म्हणतो. तर यथार्थ आणि अयथार्थ अशा दोन गोष्टी असतात. यथार्थ म्हणजे जे रियालिटीमध्ये प्रेझेंट आहे, आणि अयथार्थ म्हणजे जे सिद्ध नाही आहे प्रेझेंटली, म्हणजे इमॅजिनरी असू शकतं ते. तर त्याच्यानंतर आपण बघू प्रमेय म्हणजे काय. तर योग अर्थ प्रमेयते तत् प्रमेयम. तर यथार्थ अनुभव घेण्यास योग्य विषयाला आपण काय म्हणतो? प्रमेय म्हणतो. तर यथार्थ अनुभव घेण्यास योग्य विषय, तर ज्ञानाचा जो विषय आहे त्याला आपण काय म्हणतो? प्रमेय म्हणतो. त्याच्यानंतर प्रमाता म्हणजे काय तर त्याचा श्लोक आहे, किंवा मी तुम्हाला इझी लँग्वेजमध्ये सांगायचा ट्राय करतो. तर जो विषय आहे तर विषय ज्ञानाची प्राप्ती करून घेण्याची ज्याला जिज्ञासा आहे, ज्याला इच्छा आहे, तर विषय ग्रहण करणाऱ्याला आपण काय म्हणतो तर प्रमाता म्हणतो. आणि प्रमाण कशाला म्हणतो? प्रमीयते अनेनैति प्रमाणम. ज्याद्वारे यथार्थ अनुभव, वास्तविक ज्ञान आणि निसंशय असे ज्ञान प्राप्त होते त्या साधनास आपण काय म्हणतो? प्रमाण म्हणतो. तर त्याची व्याख्या काय? अर्थोपलब्धी हेतू प्रमाणम. तर विषयाच्या अर्थाची प्राप्ती करून देणाऱ्या साधनास आपण प्रमाण म्हणतो. आणि त्याची दुसरी व्याख्या काय आहे? सम्यक ज्ञान प्रमाणम. विषयाचे संपूर्ण व योग्य, तर ज्ञान आपल्याला कोणतीही गोष्ट करून देत असेल पण ते योग्य ज्ञान असेल तरच त्याला आपण प्रमाण म्हणतो. तर प्रमाणांची संख्या आणि प्रकार विविध दर्शनकारांनी आणि आचार्यांनी विविध संख्या सांगितली आहे. जसे एक प्रमाण ते जे चार्वाक दर्शनांनी सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण येतं. त्याच्यानंतर द्विविध प्रमाण सांगितलेलं आहे बौद्ध, जैन आणि वैशेषिक दर्शनांनी, ज्याची संख्या 2 आहे. आप्तोपदेश आणि प्रत्यक्ष प्रमाण या 2 प्रमाणांचा समावेश होतो. त्याच्यानंतर त्रिविध प्रमाण आहे, त्रिविधम ज्ञानम इष्टम. तर प्रत्यक्ष, अनुमान आणि आप्तोपदेश सांख्यकारिकांनी सांगितलेले आहे. तर यांनी 3 प्रमाणांचाच मान्यता केली, म्हणजे जसं समावेश केलेला आहे. तर प्रत्यक्ष, अनुमान आणि आप्तोपदेश. तर चतुर्विध प्रमाण जे आहे ते न्यायदर्शनानुसार 4 प्रमाण आहेत. तस्य चतुर्विध परीक्षा आप्तोपदेश प्रत्यक्षम अनुमानम युक्तिश्च. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द. त्याच्यानंतर चरकोक्त चतुर्विध प्रमाण. तर हे एस साठी खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यावरती एस येतो. तर आचार्य चरकांनी 4 प्रकारांच्या परीक्षेंची वर्णन केलेलं आहे. द्विविधम खलु सदा सच्च हा एक वेगळा श्लोक आहे, याला सोबत लिहिलं. तर सृष्टीमधील प्रत्येक गोष्टींचा आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. एक असतं सत आणि दुसरं असतं असत. तर यांची परीक्षा जी केली जाते ती 4 प्रकारे केली जाते. तर प्रत्यक्ष, अनुमान, युक्ती आणि आप्तोपदेश. आचार्य चरकांनी काय केलंय की या जे सत आणि असत गोष्टी आहे यांची जी परीक्षा करून घ्यायची आहे त्याला आपण कोणत्या 4 प्रकार सांगितलेले आहेत. त्याचे प्रत्यक्ष म्हणजे इन रियालिटीमध्ये जे आपण
आपल्या इंद्रियांद्वारे जे ज्ञान प्राप्त करतो प्रत्यक्ष, एक अनुमान जे आधी बघितले इंद्रियांद्वारे आणि त्याची आपण पुन्हा आपल्याला जर तशा सेम सिम्पटम्स किंवा सायन्स दिसत असतील तर आपण त्याला अनुमान म्हणतो. युक्ती म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करून जेव्हा आपण एखादी परीक्षा करतो त्याला, आणि आप्तोपदेश म्हणजे संहिता किंवा आप्त व्यक्तींनी दिलेल्या वचनांवरून आपण जी परीक्षा करतो त्याला. तर सुश्रुतांनी देखील 4 प्रमाणांचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जे आहे ते चरकांनी पण केलेलं आहे, अनुमान पण चरकांनी केलेलं आहे आणि आगम म्हणजे आप्तोपदेश पण चरकांनी केलेलं आहे. तर चरकांनी काय सांगितलंय तर युक्ती प्रमाण सांगितलंय आणि सुश्रुतांनी उपमान प्रमाण सांगितलंय. हा MCQ साठी क्वेश्चन येऊ शकतो, तर तुम्ही लक्षात ठेवा. तर आपलं इंट्रोडक्शन ऑफ प्रमाण किंवा परीक्षा ज्याला म्हणतो आपण ते कंप्लीट झालं. होप्सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. 250 झाले, आता आपलं नेक्स्ट टार्गेट आहे 500. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि याच्यानंतर आपण आप्तोपदेश हे प्रमाण बघणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.